नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा तालुक्यात वाळू चोरांचा धुमाकूळ। पूज्यनगरी न्यूजचा वाळू चोरीचा ग्राउंड रिपोर्ट थेट कपिलापुरी आवारपिंपरी परिसरातील नदीपात्रातून। परंडा तालुक्यातील कपिलापुरी आवारपिंपरी वडनेर देवगावसह तालुक्यातील नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उत्खनन करून चोरी। नदीपात्रात अनेक ठिकाणी केले रस्ते। परंडा महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू चोर मोकाट। अवैध वाळू उपसा तलाठी यांच्या संगनमताने नागरिकांमध्ये चर्चा। जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी जिल्हा गौण खनिज अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी। वाळू चोरी रोखण्यात परंडा महसूल विभागाला अपयश का, जनतेतून प्रश्न। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे। मात्र या गंभीर प्रकरणाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्यानं परंडा तालुक्यातील कपिलापुरी आवारपिंपरी देवगाव वडनेर यासह विविध भागातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करून चोरी करण्यात येत आहे। कपिलापुरी परिसरातील भातलवंडे विद्यालयालगत वाळू साठा असून तो पाचटाने झाकण्यात आला आहे, तर कपिलापुरी शिवारातील एका वस्तीसमोर वाळू साठा करण्यात आला आहे। वाळू साठा करून रात्री विक्री करण्यात येत असल्याची चर्चा होत आहे। कपिलापुरी आवारपिंपरी शिवारातील नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते करण्यात आलेले आहे, मात्र महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। परंडा तालुक्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी परंडा महसूल विभागाला अपयश येत असल्यानं या प्रकरणी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देऊन कडक कारवाई करावी व संबंधित सज्जाचे तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे। मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असताना पथकाला वाळू चोर सापडत का नाही? तलाठी व वाळू चोरांचे संगनमत तर नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।